हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत श्रीकृष्णाष्टकम, योगदास श्री जयगणेश जोशी यांचे निरूपण. स्तोत्र पहिले. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरम. सुनाद वेणुहस्तकम. हातामध्ये सुनाद बासरी असलेल्या भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्णाचे हातामध्ये सुनाद बासरी असणारा असे त्याचे वैशिष्ट्य सांगितले आहे. सुनाद वेणुहस्तकम याचा अर्थ आहे हातामध्ये सुनाद बासरी असलेला. येथे सर्वप्रथम नाद याचा अर्थ समजावून घेऊ. नाद म्हणजे नैसर्गिक, मुद्दामहून न केलेला ध्वनी, आवाज. उदाहरणार्थ, दोन भांडी एकमेकांवर अनावधानाने आपटतात आणि त्यामधून नाद निर्माण होतो. आपल्या हातून वस्तू खाली पडते, त्यामधून नाद निर्माण होतो. बांबूच्या बेटामधून वारा वाहतो, त्यावेळी त्यामधून नाद निर्माण होतो. समुद्राच्या पाण्यात लाटा तयार होतात आणि त्या उसळतात, त्यामधून नाद निर्माण होतो, इत्यादी. ब्रह्मांडामधील सर्वात पहिला नाद म्हणजे परममहादिव्य ध्वनी ओंकार. ब्रह्मांडात फक्त आत्मपरब्रह्म होते. परमब्रह्माच्या परमशक्तीमधून, परम आत्म्यामधून न भूतो न भविष्यती असा महादिव्य परमविस्फोट झाला. त्याचा नाद म्हणजे ओम. या योगे आत्मपरब्रह्माने प्रथमच मौन सोडले आणि तो अव्यक्त असलेला ध्वनिरूपाने व्यक्त झाला. म्हणून आत्मपरब्रह्माला प्रथमेश असे नामाभिमान मिळाले. यात काहीही हेतू नव्हता, परंतु महाविस्मयकारक असे की त्यामधून ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाली. कारण त्यामधून ब्रह्मांडात आत्मपरब्रह्मामधील परम आत्म ऊर्जा फैलावली. त्यानंतरही असा हा महादिव्य ओंकार ब्रह्मांडात होतच राहिला आणि या विश्वांमध्ये उत्क्रांती झाली, आजही होत राहिली आहे. त्यामधून येथे विविध प्रकारची सृष्टी निर्माण झाली. असे हे अव्याहत होतच आहे, होतच राहिले आहे. आपल्या अंतःकरणात प्रत्येक श्वासाश्वासाला आपल्या देहाची क्षमता संपून तो पतन होईपर्यंत सतत ओंकार झणाणत असतो. तेच आपण जीवित असल्याचे लक्षण असते. हा अंशात्म्याचा म्हणजेच आपल्या स्वतःचा त्या परम ऊर्जेशी, परमचैतन्याशी, पुरुषोत्तमाशी होत असलेला संपर्क असतो. हे ज्ञानाने जाणून याचे महत्त्व लक्षात घेऊन दिवसभरात थोडा वेळ तरी या श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि एकचित्त व्हावे. या सतत होत असलेल्या ओंकारामुळे विश्वामधून सतत परिवर्तन होत राहिले, होत आहे, होत राहणार आहे. याला नाद ब्रह्म किंवा ब्रह्मनाद असे म्हणतात. त्यामधून अहेतुकपणे विश्वे निर्माण झाली. आत्मपरब्रह्माची निर्मिती पूर्णपणे निर्हेतुक आहे, ती नैसर्गिक आहे. सर्वत्र अव्याहत होत असलेल्या ओंकारामुळे, त्यामधून पसरत असलेल्या परम आत्म ऊर्जेमुळे येथे सर्वत्र सतत नैसर्गिकपणे परिवर्तन होत आहे. याचा परिणाम म्हणजे शास्त्रज्ञांना येथे सतत नवनवीन वस्तुजगत सापडत आहे. त्यामुळे जुने आपोआप त्या ब्रह्मांडात विलीन होते आणि त्यामधून अव्याहत नवनवीन सृजन होत आहे. अशा प्रकारे जेव्हा अहेतुक ध्वनी निर्माण होतो त्याला नाद असे म्हणतात. यामुळे जेव्हा सजीवांच्या कंठामधून सूर उमटतो त्याला नाद असे म्हणतात. आपला सूर आपल्याला बदलता येत नाही. जेव्हा एखाद्याच्या आवाजाची नक्कल केली जाते तेव्हा ती त्याप्रमाणे स्वर काढून केली जाते. ज्याची नक्कल केली जाते त्याचा तो सूर नसतो. म्हणून अस्सल आणि नक्कल यात नेहमीच फरक असतो. सूर हा प्रत्येक सजीवाचा विशिष्ट नाद असतो. तो प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे भिन्न असतो. ती त्या व्यक्तीची जन्मजात ओळख असते. यामुळे आपण नुसत्या आवाजावरून कोण व्यक्ती आहे हे ओळखतो. आता न्यायदानात साक्षी पुराव्यासाठी आवाजाचे परीक्षण ग्राह्य धरले जाते. प्रत्येक प्राणी समूहाचा नाद, सूर भिन्न असतो. यामुळे आपण केवळ आवाजावरून कोणता प्राणी समुदाय आहे हे ओळखतो. मानवाप्रमाणे प्रत्येक समुदायातील प्राण्याचा सूरही भिन्न असावा असे वाटते.
म्हणजे जितक्या चिमण्या असतील तितकी त्यांची भिन्न चिवचिवाट असावी. परंतु त्यांचा परिचय नसल्यामुळे आपण ते ओळखू शकत नाही. तथापि परिचयामुळे कुत्रा पाळणाऱ्या लोकांना त्यांच्या कुत्र्याचा नाद बरोबर ओळखतो. आता सुनाद म्हणजे काय ते पाहू. वास्तवात नाद हा निव्वळ नाद असतो. तो सु किंवा कु असण्याचा प्रश्नच नाही. तसा तो सुनाद एकमेव मानव सोडल्यास अन्य प्राणीमात्रात आहेही. मानवेतर प्राणी पहा कसे त्यांच्या कंठामधून फक्त ध्वनी काढतात, सूर लावतात. त्यात विशिष्ट हेतू नसतो, भावना नसतात. तो महा आनंददायी असतो. या निसर्गात कसे ते पूर्ण नैसर्गिक राहतात. तथापि हेही लक्षात घ्यावे की पुढे जसजसे सत्ययुगाचा ऱ्हास होऊन कलियुगाकडे ब्रह्मांडाची वाटचाल सुरू झाली तसतसे मनुष्य तर प्राणीही त्यांना जरी मानवाप्रमाणे शब्दसृष्टी निर्माण करता आली नाही तरीही ते विशिष्ट प्रकारे नाद स्वर काढून भावभावना व्यक्त करू लागले. एकमेकांजवळ भावभावना व्यक्त करू लागले, आदान प्रदान करू लागले. याला मानवाचा अरण्यामध्ये नको इतका आणि नको त्यासाठी शिरकाव आणि वावर हेही एक प्रमुख कारण आहे. कदाचित संरक्षणासाठी असेल, परंतु यामुळे प्राण्यांचीही एक विशिष्ट भाषा निर्माण झाली आणि त्याचा अभ्यास मानवाकडून फार पुरातन काळापासून केला गेला. आता यापुढील माहिती घ्यायची आहे. ज्यावेळी नाद होतो किंवा गळ्यामधून सूर लावला जातो त्यावेळी त्यामधून नैसर्गिकपणे स्वर झणकारतात. उदाहरणार्थ जेव्हा भांड्याला भांडे लागते त्यावेळी काही वेळ तो नाद त्यामध्ये स्वरांचा चढ उतार होत ऐकू येतो. किंवा भांड्यात जर पदार्थ असेल तर त्यामधून वेगळ्या प्रकारे स्वर निर्माण होऊन नाद येतो. याचा अर्थ जर अनेक भांड्यांमध्ये कमी जास्त पदार्थ असतील तर प्रत्येक भांड्यामधून निरनिराळे स्वर ऐकू येतात. आपण पाहिले असेल की जगप्रसिद्ध जलतरंग वादक श्री मिलिंद तुळाणकर समोर चिनी मातीचे बाउल्स ठेवतात आणि त्या प्रत्येकात कमी जास्त पाणी भरतात. यामुळे त्या बाउल्सवर काठी आपटली की त्यामधून भिन्न भिन्न स्वरलहरी निर्माण होतात. यामधून त्या आपल्यासमोर नादमाधुर्य निर्माण करतात. या स्वरांचा अभ्यास केला असता आपल्या ऋषींना त्यामधून मूळ 7 स्वर निर्माण होतात असे आढळून आले. सा रे ग म प ध नि असे 7 आणि वरचा सा हा 8वा. मग त्यापुढे अभ्यास करून त्यात कोमल, मध्य, तीव्र आणि त्यांच्या अनेकविध छटा आहेत असे ज्ञात झाले. त्यापुढे मग आरोह, अवरोह, खर्ज, षड्ज, तारषड्ज, तार सप्तक, 22 श्रुती इत्यादी असा सखोल अभ्यास केला गेला. पुढे वरीलप्रमाणे विशिष्ट प्रकारे स्वरांचे समूह तयार करून त्यांना विशिष्ट राग असे नाव देण्यात आले. त्या स्वरसमूहामधून आलापी घेत तो विशिष्ट राग सादर केला जाऊ लागला. अशा प्रकारे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपले हिंदुस्थानी महान संगीत तयार झाले. आता येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कारण याचा पुढे संदर्भ येणार आहे की येथपर्यंत राग याचा मूलभूत एक अर्थ रंग हाच अभिप्रेत होता. आपण राग रंग असा जोड शब्द वापरतो. यामुळे संगीतात एक विशिष्ट स्वरसमूह सादर करून स्वरांचे रंग सादर करणे असा राग याचा अर्थ होत होता. संगीतात राग हा शब्द रागदारी असाही वापरला जातो. संगीतात आलापी म्हणजे अकारात स्वरावली सादर करणे. प्रत्येक गवई त्याच्या स्वतःच्या सुरात विशिष्ट स्वरांची विशिष्ट प्रकारे आलापी घेतो आणि स्वर राग सादर करतो, स्वरसृष्टी निर्माण करतो. येथपर्यंत स्वरसंगीत सादर केले जात होते. तो नाद ब्रह्म किंवा ब्रह्मनाद होता. ते पूर्ण नैसर्गिक होते. ते नाद संगीत होते. ते स्वरसंगीत होते. ते पूर्ण शुद्ध आणि पवित्र होते. यास्तव जे शास्त्रीय संगीत जाणतात ते आलापी ऐकायला प्राधान्य देतात. त्यांचा ते आनंद घेऊ शकतात. ते वाद्य संगीताचा, बासरी, सनई, तंतुवाद्य इत्यादींचा आनंद घेऊ शकतात, कारण तेथे शुद्ध, पवित्र, अस्पर्शित स्वरसंगीत असते, नादसंगीत असते. परंतु त्यासाठी शास्त्रीय संगीताची जाण असावी लागते. यथाकाळी या नाद ब्रह्माला, ब्रह्मनादाला दृष्ट लागली. अर्थात भौतिकदृष्ट्या ते वरदान ठरले हे निर्विवाद सत्य आहे. संपूर्ण प्राणीसृष्टीमध्ये फक्त मानवाने सुरामध्ये सापडलेल्या स्वरांमधून समाधानी न होता
त्याने त्यामधून शब्दसृष्टी निर्माण केली. शब्दांमुळे भावना जास्त प्रभावीपणे व्यक्त होऊ लागल्या. पुढे यामधून शब्द लिपिबद्ध केले गेले आणि यामुळे लिहायची कला अवगत झाली. भौतिक व्यवहारासाठी हे फारच उपयुक्त ठरले. आता तर ध्वनिमुद्रण होते, चलचित्रणही होते. हे सर्व संग्रहित होते. ही भौतिकासाठी तर फारच मोठी वैज्ञानिक प्रगती आहे. परंतु संगीताचा विचार करता हळूहळू आलापीची जागा शब्दांनी घेतली. यामुळे शुद्ध, पवित्र, अस्पर्शित असलेले ब्रह्मनाद संगीत शब्दांमुळे विशिष्ट भावना व्यक्त करू लागले. येथे राग याचा रंग, राग रंग हा अर्थही बदलला आणि त्याचा अर्थ भावभावना असा घेतला जाऊ लागला. त्या आलापीच्या जागी सरगम विराजित झाला. अकारात सादर होणारी आलापी आता सारेगमच्या विशिष्ट शब्द समूहात स्वरसमुच्चयामध्ये सरगम घेत सादर होऊ लागली. पुढे त्यामध्ये शब्दरचना तयार करून कवन म्हटले जाऊ लागले. त्याला संगीतात चीज असे म्हणतात. तेथे भावभावना निर्माण झाल्या. उदाहरणार्थ मालकंस राग. जोपर्यंत अकारात राग सादर होत होता, अ आ अ अ अ अ अ आ, तोपर्यंत तेथे शुद्ध, पवित्र, अस्पर्शित संगीत होते. नंतर तेथे सरगम आला, नि सा ग म प नि सा. तरीही फारसे बिघडले नव्हते. परंतु नंतर सरगमची जागा काव्य शब्दांनी घेतली आणि येथे भावभावना निर्माण झाल्या. उदाहरणार्थ मृच्छकटिक नाटकामधील पद तेची पुरुष दैवाचे. येथे शृंगार आला आणि भावभावना निर्माण झाल्या. येथे तर नादसंगीत, स्वरसंगीत त्याच्या मूळ जागेपासून ढळले, त्याची अवनती झाली. यास्तव ते कुनाद झाले आणि त्यामुळे जेव्हा ते तसे नसते तेव्हा त्याला सुनाद असे म्हटले जाऊ लागले. नाद, स्वर पूर्ण शुद्ध, पवित्र आणि अस्पर्शित असतात. ते भावभावना या पलीकडे असतात. ते विचारातीत, कल्पनातीत, शब्दातीत असतात आणि यामुळे ते आत्मपरब्रह्माच्या सन्निध असतात. त्यामधून नाद ब्रह्म, ब्रह्मनाद निर्माण होतो. नादाला, स्वरांना कोणत्याही भावना नसतात. ते पूर्ण शुद्ध, पूर्ण पवित्र, अस्पर्शित असतात. तथापि त्यांची जागा जेव्हा शब्द घेतात तेव्हा तेथे त्या शब्दांमुळे भावभावना, विचार, कल्पना निर्माण होतात. उदाहरणार्थ मुखी विठ्ठल विठ्ठल गजर, पाय चालती पंढरपूर. हे भक्तिरस निर्माण करणारे कवन ज्या नादात स्वरात म्हणता येते त्याच नादस्वरात ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, हे शृंगार रस निर्माण करणारे कवनही म्हणता येते. कारण नाद, स्वर शुद्ध, पवित्र, अस्पर्शित असतात. परंतु शब्दांमुळे त्यामध्ये भिन्न भिन्न परस्पर विरुद्ध भावभावना निर्माण होतात. आता या दीर्घ सविस्तर निरूपणावरून सुनाद याचा अर्थ स्पष्ट झाला असेल. जे नाद समुच्चय, जे स्वर समुच्चय भावभावनातीत, विचारातीत, कल्पनातीत, शब्दातीत असतात ते सुनाद, सुस्वर असतात. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी येथे श्रीकृष्णाच्या बासरीसाठी सुनाद असा शब्द योजिला आहे. त्याच्या हातात सुनाद वेणू बासरी आहे असे म्हटले आहे. कारण त्यामधून शुद्ध नाद स्वर झणाणत असत. त्यामधून पवित्र नादस्वरांचा आविष्कार होत असे. त्यामधून अस्पर्शित नादस्वरांची वृष्टी होत असे. या योगे वनस्पती सृष्टी आनंदाने डोलत असे. त्यांना पाने, फुले, फळे बहरून येत असत. गायी, गुरे इत्यादी मानवेतर प्राणीसृष्टी अत्यानंदाने बागडू लागत. त्यांना नैसर्गिक पान्हा फुटत असे. आबाल, वृद्ध, गोपगोपी ब्रह्मानंदी बेभान होऊन श्रीकृष्णाकडे आकृष्ट होत असत. त्यांच्या सभोवती फेरे घेऊन नाचत असत आणि श्रीकृष्ण गान म्हणत असत. त्यांच्याही नकळत त्यांची भावसमाधी लागत असे. अशा प्रकारे सर्वत्र आबादी आबाद, भरभराट, कैवल्यानंदाचा महापूर जाणवत असे. श्रीकृष्णाच्या स्वरूपात अवतरलेल्या प्रत्यक्ष आत्म परब्रह्म पुरुषोत्तमामुळे हे असे होणे अगदी स्वाभाविकच होते. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की ज्याच्या हाती सुनाद, सुस्वर, वेणू, बासरी आहे अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. अनंगरंग सागरम.
अस्पर्श योगे मुग्ध करण्याच्या कलेत प्रवीण असलेल्या. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी अस्पर्श योगे मुग्ध करण्याच्या कलेत प्रवीण असलेला असा श्रीकृष्णाचा विशेष म्हणून सांगितला आहे. अनंगरंग सागरम, अनंगरंग सागरम. अनंग याचा अर्थ आहे शरीररहित, देहविरहित, देहाचा स्पर्श न करता. रंग याचा अर्थ आहे नाट्य. आपण नाटकाच्या थिएटरला रंगमंदिर असे म्हणतो. नाटकाची तालीम जेथे होते त्याला रंगशाळा असे म्हणतो. रंगदेवता असाही शब्द नाटकाच्या संदर्भात आपण वापरतो. सागरम म्हणजे समुद्र. अनंगरंग सागरम म्हणजे अस्पर्श योगे मुग्ध करण्याच्या कलेत प्रवीण असलेला. कृपया याचा कामना, वासना, शारीरिक सुख यांच्याशी संबंध जोडू नये. याचा इथे इतकाच अर्थ आहे की शरीराचा प्रत्यक्ष स्पर्श उपयोग न करता दूरवरून नाट्य सादर करून प्रेक्षकांना त्यात मुग्ध करण्यात येते, त्यात त्यांना खिळवून ठेवण्यात येते, तिकडे त्यांना आकर्षित केले जाते. नाटक सादर करणारे स्टेजवर असतात. त्यांचा प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही, त्यांची साधी ओळखही नसते. असे असूनही केवळ दूरवरून पाहून, ऐकून नटनट्या प्रेक्षकांना बोलीने, देहबोलीने मुग्ध करतात, खिळवून ठेवतात, आकर्षित करतात. मी अशा काही व्यक्ती पाहिल्या आहेत. आपल्या माजी पंतप्रधान माननीय इंदिराजी गांधी या अशा होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व महाआकर्षक होते. त्यांची भाषा आणि देहबोली फार प्रभावी होती. त्यांना राजकारणाची फार उत्तम जाण होती. जनतेची नाडी त्यांनी बरोबर ओळखली होती. त्यांनी प्रथमच हिंदुस्थानचे नाव सर्व जगात प्रतिष्ठित केले. स्वरराज छोटा गंधर्व हे असे होते. त्यांनी त्यांच्या अतिमधुर, अतिसुस्वर आणि अवीट गायनाने महाराष्ट्र डोलवला. त्यांचे नाटक जाहीर झाले आणि तिकीट विक्री सुरू झाली की तिकिटे द्यायला काय वेळ लागेल तेवढाच. नाट्यप्रयोग हाऊसफुल व्हायचा. नाटक सुरू झाले की रात्र आणि त्यांचे ते स्वर्गीय गाणे कधी संपू नये असे श्रोत्यांना, प्रेक्षकांना वाटायचे. आचार्य रजनीश उर्फ ओशो हे असे होते. त्यांचा मोहिनी घालणारा आवाज, विषयाचा सखोल अभ्यास, विषय मांडण्याची विलक्षण पद्धत, श्रोत्यांवर शब्द फेकण्याचे कसब, त्यांचा विस्मयकारक हजरजबाबीपणा, अंजनाबरोबर रंजनही करण्याची हातोटी, आकर्षित करून घेणारे भले मोठे टपोरे डोळे इत्यादी हे सर्व साधकांना त्यांच्या आश्रमाची पायरी चढायला ओढून नेत असे. यामुळे हिप्पी झालेले आणि होऊ घातलेले, चंगळवादात पुरते ऋतून आणि अकंठ बुडून गेलेले, ज्यांचा हिंदुस्थानी अध्यात्माशी सुतरामही संबंध नाही, असे जगाच्या कानाकोपऱ्यातील लक्षावधी साधक त्यांची प्रवचने कान टवकारून, मंत्रमुग्ध होऊन, एकचित्त होऊन कानात आणि अंतःकरणात साठवून घेत असत. याच्या जोडीला अति उच्च शिक्षित, अध्यात्माची आवड आणि जाणकार असलेले अनेक साधक, योगी, संन्यासी त्यांचे चाहते होते. आता बऱ्याच वर्षांनी हिंदुस्थानला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने असा पुढारी मिळाला आहे. अजून बराच वेळ आहे, तथापि ते हिंदुस्थान सुजलाम सुफलाम करतील असा विश्वास वाटतो. सांगायचा मुद्दा असा आहे की इंदिरा गांधी किंवा छोटा गंधर्व किंवा ओशो किंवा नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या श्रोत्यांशी प्रत्यक्ष संबंध जराही नाही, साधी ओळखही नाही, आणि तरीही जनता त्यांच्याकडे आकर्षित होते. हेच ते अस्पर्श योगे मुग्ध करणे आहे. भगवान आद्यश्री शंकराचार्य म्हणतात की अस्पर्श योगे प्रत्यक्ष देहाचा स्पर्श न करता सर्वांना स्वतःकडे आकर्षित करून घेण्यात श्रीकृष्ण प्रवीण होता, तरबेज होता, निष्णात होता. त्याच्याकडे ती कला फार प्रभावी होती. पूर्वीच्या सिनेमा नाटकांमधून देहाचा स्पर्श न करता नटनट्यांकडून अपेक्षित भावभावना व्यक्त केल्या जात होत्या. आता एकेका गाण्यात किती वेळा काय काय केले जाते हेच मोजतात म्हणे. हरिओम हरिओम. श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्वच असे महालोभस आणि फार आकर्षित होते. त्याची देहयष्टी बलदंड होती. त्याच्या मुखावर सतत प्रसन्न हास्य असे. प्रसंगाने तो गोंधळून जात नसे. त्यावर उपाय काय करता येईल याचा विचार करून त्याप्रमाणे तो त्याची अत्यंत काटेकोरपणे प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असे. गोकुळातील तमाम अबालवृद्ध त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असत.
मथुरेतही त्याने अल्पावधीत सर्वांना आपलेसे केले होते. द्वारकेत तर सर्व त्याच्या सत्तेत राहत होते. हस्तिनापुरातही चांडाळ चौकडी सोडली तर सर्वांना त्याचा विचार पटलेला होता. तथापि त्यावेळच्या चालीरीती, स्वामीनिष्ठेच्या कल्पना इत्यादी कारणाने कौरवांचा पक्ष असत्याचा आहे असे जाणूनही असे योद्धे पांडवांच्या विरुद्ध लढले. दुसऱ्या बाजूला दुर्दैवाने अर्थातच श्रीकृष्णाला राक्षस दुर्जन समजू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःचा नाश ओढवून घेतला. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की अस्पर्श योगे मुग्ध करण्याच्या कलेत प्रवीण असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. नागरम. चतुर असलेल्या. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्ण चतुर होता असे त्याचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले आहे. कृष्णनागरम कृष्णनागरम. नागर चतुर, सभ्य, नगरात राहणारा. कृष्णनागरम म्हणजे श्रीकृष्ण चतुर होता. श्रीकृष्ण फार चतुर होता. नुसते हुशार असून पुरे होत नाही. ती हुशारी योग्य वेळी, योग्य स्थळी, योग्य प्रकारे वापरावी लागते. तसेच चातुर्याला सभ्यपणाची जोड असावी लागते. त्या योगे सृजन व्हावे लागते. याचा अर्थ चातुर्य सुयोग्य कामासाठीच, सृजनासाठीच वापरले जावे लागते. अयोगिक कामाकरिता चातुर्य वापरले तर ते लांछनास्पद असते. अशा वेळी चातुर्य वाया गेल्यासारखेच असते. उदाहरणार्थ, चोऱ्या करायला, दरोडे घालायला चातुर्य वापरले तर ते काळीमा फासणारे असते. चोर लुटारू चतुर असतात म्हणून तर ते सहसा सापडत नाहीत. पोलिसांना त्यांच्या सवाई चातुर्य वापरावे लागते. श्रीकृष्णाला चातुर्य वापरताना त्याचा वापर कसा, किती, कोणासाठी, कोणाकडून होत आहे याची पर्वा नव्हती. परंतु त्यामुळे सृजन होत आहे, धर्माचे रक्षण होत आहे, न्याय दिला जात आहे, अधर्म अन्यायाचे परिमार्जन होत आहे, सज्जनांचे रक्षण होत आहे, दुर्जनांना धडा मिळत आहे इत्यादी अशा गोष्टीत त्याला फार रस होता. तो याची पुरेपूर काळजी घेत होता. भीष्म पितामहांना ठार मारण्यासाठी त्यांच्याचकडून त्याने त्यांचा पराभव कसा होईल ते विचारून घेतले आणि मग अर्जुनाला शिखंडीच्या मागून बाण सोडायला सांगून त्यांना ठार मारवले. द्रोणाचार्यांचा पराभव करणे अशक्य आहे असे लक्षात येताच प्रत्यक्ष धर्माकडून अश्वत्थामा गतः नरो वा कुंजरो वा असे असत्य भाषण करवून त्यांना विचलित केले. ते समाधी लावून बसले असताना दृष्टद्युम्नाकडून त्यांचा शिरच्छेद करवला. कर्ण रथाचे रुतलेले चाक वर काढत असताना त्याला अर्जुनाकडून ठार करवले. अशा अनेक गोष्टी श्रीकृष्णाने चतुरपणे केल्या. त्यावेळी त्याने धर्मरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. आपला सख्खा मामा कंस आणि भाचा शिशुपाल यांना स्वतः ठार करून योद्ध्यांना धडा गिरवायला दिला की युद्धात शत्रू हा शत्रू असतो, तो अन्य कोणीही नसतो. कंसाला ठार करायला मथुरेत गेल्यावर सर्वप्रथम त्याने कंसाच्या विरुद्ध असलेल्या प्रजेमध्ये वातावरण श्रीकृष्णमय केले. यामुळे कंस भयभीत झाला होता. युद्धाआधीच त्याला त्याचा पराभव आणि मरण समोर दिसू लागले. यामुळे भर दरबारात उडी मारून सिंहासनाजवळ आलेल्या श्रीकृष्णाला नुसते पाहूनच तो गतप्राण झाला. जरासंध, दुर्योधन यांच्याशी भीमाचे गदायुद्ध सुरू असताना गदायुद्धाचे नियम झुगारून देऊन त्याने भीमाला खूण करून त्याला कसे ठार करावे याचे मार्गदर्शन केले. भर युद्धात वेळ प्रसंगी मायेचे प्रयोग केले. तथापि श्रीकृष्ण फार सभ्य होता. त्याने कधीही अधर्माला, अन्यायाला खत पाणी घातले नाही. कोणाचाही कधीही गैरफायदा घेतला नाही. अनेक राक्षस राजांना स्वपराक्रमाने जिंकले. यामुळे त्यांच्या राज्यांवर त्याचा हक्क प्रस्थापित झाला असतानाही त्याने ती राज्ये त्यांच्या योग्य अशा वारसांच्या हवाली केली. शेवटपर्यंत इदम न मम हीच वृत्ती जोपासली. गोपींच्या सहवासात राहिला. कुब्जाच्या घरी तिच्या निमंत्रणावरून गेला. ठार केलेल्या राक्षसांचा जनाना ताब्यात आल्यावर त्यांच्या 16,100 बायका जनाना यांना वाऱ्यावर न सोडता त्यांचे पत्नीप्रमाणे पालन केले. तथापि शेवटपर्यंत तो पूर्ण ब्रह्मचारीच राहिला. नागर याचा अर्थ नगरात राहणारा असा आहे. याचा अर्थ खेडेगावात राहणे दुय्यम कनिष्ठ असते असा नाही.
स्वतः श्रीकृष्णाचे संपूर्ण बालपण खेड्यात गोकुळात गाई गुरे चारण्यात गेले आहे. येथे नागर याचा अर्थ निराळा आहे. नागर म्हणजे श्रीकृष्णाने कधीही रूढी परंपरा कुळाचार यांचे अवडंबर केले नाही. उलट त्याने अनावश्यक रूढी परंपरा यांच्या विरुद्ध शिकवण दिली. गोकुळात परंपरागत सुरू असलेली इंद्रपूजा बंद केली आणि आपल्या नित्यदिनी उपयोगी असणाऱ्या गोवर्धन पर्वताची पूजा करायला गोकुळवासियांना उद्युक्त केले. गीतेत चातुर्वर्ण्य पद्धतीवर आसूड ओढले. त्याचा सत्य अर्थ सांगितला. श्राद्ध पक्ष पितृतर्पण यावर परखड मार्गदर्शन केले. महिला सदा श्री पवित्र पूजनीय आदरणीय आहेत असे ठामपणे प्रतिपादन केले. पांडवांच्या राजसूय यज्ञाचे वेळी एक काम म्हणून ब्राह्मणांचे पाय धुणाऱ्या श्रीकृष्ण चरित्रात त्याच्या बालपणापासून शेवटपर्यंत कधीही सोवळे ओवळे जातपात धार्मिक विधी सोपस्कार नित्य पूजा अर्चा याचा साधा उल्लेखही नाही. दररोज सकाळी स्नान झाल्यावर श्रीकृष्ण एकच गोष्ट करत असे, ती म्हणजे तो स्वस्ती वचन करत असे. म्हणजे स्वतःजवळ प्रशांतपणे बसत असे, स्वतःचे स्वतःच परीक्षण करत असे. हेच त्याचे एकमेव आह्निक होते. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की चतुर असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. नमामि कृष्ण. अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. आपण सर्वांनी नित्य नियमित जसे जितके जमेल तसे तितके तेथे स्वानंदे असावे बसल्या जागी, सोबती म्हणिती हा आपुल्या संगी, तयाची भाव समाधी लागे अंतरंगी, हाची एक मार्ग बरवा कलियुगी. श्रीकृष्ण सदा वर्तमानात जगत असे आणि त्याची तीच शिकवण होती. भूतकाळ होऊन गेलेला असतो आणि भविष्यकाळ अज्ञात असतो. मग कशाला त्याची चिंता करा. आज आत्ता जे जे समोर आहे त्याचे विश्व कल्याणासाठी सृजनासाठी आत्मोद्धारासाठी सोने करावे अशी त्याची शिकवण आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की व्रजामधील एकमेव अलंकार असलेल्या संपूर्ण पापांचा समूळ नाश करणाऱ्या स्वभक्ती करणाऱ्या भक्ताचे चित्ताचे रंजन करणाऱ्या नेहमी आनंद देणारे अपत्य असलेल्या सुंदर पुच्छ असलेल्याचा गुच्छ मस्तकी धारण करणाऱ्या हातामध्ये सुनाद बासरी असलेल्या अस्पर्श योगे मुग्ध करण्याच्या कलेत प्रवीण असलेल्या चतुर असलेल्या अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. पहिले स्तोत्र संपन्न. ओम तत्सत त्वम असि.